नमस्कार श्रोते हो. आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य अध्याय 18वा. चला तर मग सुरू करूया अध्याय 18वा. या अगोदर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्याल आणि सोबतच्याच बेलायकॉनवर सुद्धा प्रेस करून ऑलवर प्रेस कराल, जेणेकरून तुम्हाला पुढचा अध्याय लगेच पाहायला मिळतील. अधिक मासमधल्या या पुरुषोत्तम भगवानाला मी नमस्कार करून आजचा अध्याय सुरू करते. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. जय जयाजी मंगलधामा. मंगलनाम तुझे आत्माया रामा. चराचर फलाकीत द्रुमा. नामा अनामातीत तू. अमंगळ हे माझी काया. मंगल नाम तुझे हे रघुराया. मंगल जननी दुहित प्रिया. करी छाया कृपेची. तव कृपा बडे समस्त. वदेन म्हणतो समग्र ग्रंथ. तो सिद्धी पाववी समस्त. ठेवी वरद हस्त शिरी माझ्या. एका श्रोतीजन सादर. मल महात्म्य परिकर. लक्ष्मी नारायण संवाद थोर. भावे साचार परिसीचे. पूर्वी मेरुगिरीचे दक्षिणापरी. विंध्याद्री पर्वत निर्धारी. नर्मदा वाहे अमृत जय निरी. वृक्षतिरी शोभतो. नाना वृक्षु शोभित. नारी केळी फळभारे लवत. ताडमाळ खर्जुरी शोभत. वृक्ष शोभती नानापरी. तेथे हंस कारडव चक्रवाके. मयूर चातक बदके. मूषक नकुळ बिडाळके. आनंदे देके खेळती. तेथे ऋषी समदावो बरवा. स्नानसंधे आराधिती उमाधवा. यक्षगण गंधर्वाते तेधवा. आराम रवती सर्वाते. तेथे भवानी सहित सूडपाणी. क्रीडार्थ येताई तयवनी. ऐसी ती परम शोभती स्थानी. अनुपम न वदवे. तेथे भृगुनामे एक नगरी. परम रमणीय परी. सदा वासव्य अमरपुरी. तव आदर करीताती. तवा तया नगरी एक ब्राह्मण. मृगुवंशज सकुलीन. वेद्याधाई परम निपुण. ज्योतिषी पूर्ण सिद्धांती. नामतया कुडशर्मा. जाणे सर्व धर्म अधर्मा. तयाची भार्या उपरमा. कुशावती नाम तियेंचे. तिच्या उदरी कन्यारत्न. प्रसवली ते गुणनिधान. रूपे परम लावण्य. नाम जान मेधावती. एकुलती एक वंशस्थळी. अति सुंदर रूपागडी. उनी तिचे पुढी नैश धवाळी. बहु आगडी चतुरपणे. ओट ती आरक्त. गौरांगी शोभिवंत. सिंहाकृती कटी शोभत. मृगनेत्री गजमागिनी. प्राप्त होता 16 वर्ष. कुच चमकती जंभिरा जैसे. पीतवर्ण साजिरे सरसे. देखता मानस संतोषे. तपिये विसरला तपा. जपिये विसरला जपा. पाहता जियेचे स्वरूपा. वीर्य ढळे क्षणार्थ. ऐसी ते लावण्याची ज्योती. पावता नेत्र तटस्थ होती. पिता अवलोकिता तये प्रती. जाली उपरती मृगांक. मग पितयाने वर विचार. करिता जाला साचार. पद्मनाभ एक द्विकुमर. अति सुंदर सुलक्षणी. वेदशास्त्र संपन्न होती. मान्यता विशेष सर्वा ठाई. घटितार्थ पाऊन ते समयी. तिथी निश्चय पै केला. सालकृंत कन्यादान. करून अर्पिले कन्यारत्न. 4 दिवस सोहळा संपूर्ण. ब्राह्मण भोजन यथाविधी. काही एक दिवस शूर मंदिरी. राहिलेसे ते सुंदरी. उभयता प्रीती पडी भारी. न सोडिती एकामेका. क्षण एक वियोगे व्यथा. सण होईना उभयता. तव दैव योग विचित्रता. न सोडी सर्वता कवनाते. एकदा नर्मदा तीरी विप्रकुमर. जलक्रीडा करीत निर्भर. सानिध्य पातला एक मगर. नेला ओढुनी पाताळा. तिरी होता तो समुदाव. हा करीत जो सर्व. ग्रामवासी यांनी घेतली धाव. मात जाणविले पितयाते. वक्षस्थळ ताडिती माता पिता. स्वसुराहित धावली कांता. शोक करीती माता पिता. हा जगन्नाथा केले काय. मृतिका घेऊनी वदनी. घाली तसे ते कामिनी. शोक वर्णिता उलो पाहाय धरणी. कवीची वाणी कुंठित. म्हणे आहा देवा जगन्नाथा. कोटवर भोगू वैधव्य वधा.
जन म्हणती हे ललना आता करली काही ने नवे. मनी बुडाले माझे जहाज, बोस पडली माझी सेज. सौभाग्य दुग्ध झाले आज, बोलू गुज कवनाते. ऐसा विलाप करिता ते कांता, पिता सावरी येते तत्पता. परीन सोसवे दुःख अवस्था, सावरून पिता धरी बळे. पहा नाही कोणी कोणाची, अवघी सांगाती सुखाची. वेळ येता मृत्यू काळांची, अंती एकलाची जातसे. या लागी सज्ञानजनी, परतावे आत्मसाधनी. सुटे काळ भयापासूनी, ऐसे जनी वर्तावे. कवनाची माता कवनाचा पिता, कवनाची कांता कवन दुहिता. बंधू भगिनी हे तत्वता, आप्त सोयरे समग्र. कवन नाही कोणाचे, अंती जाणे लागे नेमाचे. या लागी सार्थक जन्माचे, करा साचे बापांनो. पहा प्रवाही बुडाला विप्रकुमर, तया ते टाकून परिवार. परत ते झाले येरा येर, लहान थोर सर्वही. ऐसे लोटता बहुदिवस, वैद्यव दसा सतीश. जिताची मृत्यू स्त्रियेस, भोगिता वैद्यवास जानपा. दिवस न लोटेची सर्वथा, न सरे वैधव्याची व्यथा. आयुष्य ही न सरेची तत्वता, मरणावस्था सती ते. तवकडे एक काळी ते सुंदरी, नानार्थ पातली नर्मदा तीरी. तेथे पुराण श्रवणी शग्न भरी, अवकाशे बैसली ऐसे. तेथे निरोपण निघाले, मड महात्म्य पुण्यागळे. स्नानदान करिता एक वेळे, प्राप्त सोहळे वैकुंठी. ऐसा विश्वास धरून अंतरी, गृही पातली ते सुंदरी. मग मृदुवचने प्रार्थना करी, ते अवसरी पितयाची. म्हणे ताता एक वचन, वैद्यव्यता न लोटे जाण. तरी उपाव करू कवन, सांगा मज लागून स्वामिया. तिथे ये पाहून दुःख भरित, पिता नेत्री अश्रू स्रवत. म्हणे बाई एक मात, करी व्रत मल महात्म्य. परी संपूर्ण भरत आला मास, उर्वरित राहिला एक दिवस. तरी तू आचरे स्नानदानास, मौन नक्तास आचरावे. उपरी करू उद्यापन, यशा विधी ब्राह्मण सतपर्ण. केलिया घडे महापुण्य, सत्य जान शुभानने. जैसा संपूर्ण ग्रंथ न एकता, शेवटील अध्याय एकता. फळ लादे हो तत्वता, संपूर्णता प्राप्त होय. तैसीची हे व्रत जान, करी तू एकची दिन. मनोरथ पूर्विता भगवान, श्री जनार्दन दयाळू. ऐसी एकता पितयाची वार्ता, बहुत हर्षभरित ते दुहिता. प्राप्तकाळी स्नानार्ध तत्वता, नर्मदा तीरी पातली. संकल्पयुक्त स्नान सारुनी, परतली स्वगृहा कामिनी. मग सप्ताप्त विप्र बोलावुनी, बैसे भागिनी पूजते. त्रैनिनी दशक देख, अपूक केले सुरेख. घृतसहित शर्करा मिश्रित, काश्यपात्री संपादी. कुंभथट स्थापुनिया, पूजन करी लवलाह्या. चित्ती भावार्थ धरुनिया, विप्रवर्या अर्पित असे. दक्षिणेसहित वस्त्र अलंकार, द्वीपा पूजिते सुंदरा. मग मौन करून नक्त विचारा, सर्वस्वरा भजत असे. स्वयंपक्ती विप्र भोजना, सारी ती झाली ते ललना. प्राप्तकाळी उद्यापना, पिता जान करीवत असे. शस्त्र अन्ने निपजवुनी, घृतपाचित पायांसांनी. द्विजा पैसवीन भोजनी, दक्षिणादानी विधियुक्त. यथा काळे फळे आणुनी, ब्राह्मणापे अर्पी दक्षिणादानी. ओटी भरुनी सुवासिनी, नमस्करुनी बोडवित. ऐसे उद्यापन करुनी, भावार्थ बडे प्रसन्न सुळपानी. विमान आले स्वर्गीहुनी, शिवगणी पंडित पै. घंटारव होता अपार, माझी शिवगण आणि किन्नर. वादे वाजती अपार, सुरवर तटस्थ ठेले. ऐसे विमान उतरता भुतळी, दिव्य रूप केले ते बाडी. सर्वाग देखता उद्धरोन गेली, आश्चर्य सकळी पै केले. म्हणती एक दिनीचा व्रत प्रभाव, तात्काळ उद्धरली पहा हो. ऐसा कृपाळी लक्ष्मी नाहो, लीला लागो दाखवीत असे. असे तो विप्रसुता, शिवाजवळी नेली तत्वता. एरे चरणी ठेवून माता, विश्वनाथा नमियेले. नमस्कारून पार्वती ते, स्तुतिवादे पर्वते स्तवनाते. जोडुनिया बदहस्ते, मुखी गर्जे नामघोष. जय शंकर सदाशिवा, कर्पूर गौरा उमाधवा. भक्तवरदायक प्रिय माधवा, सोडविले भवापासुनी. म्हणे उदार त्रिनयना, भटवांगरा व्याळभूषणा. वृषभध्वजा भक्त पाडना, दानव निकृदा दयानिदे. मी तव अमंती मंद अपराधी, कृपासागरा तू दयानिधी. देऊन पूर्ण कृपा औषधी, भवभयावादी निवारली. ऐसा स्तुतिवात करुनी, मस्तक ठेविला शिवचरणी. संतोषयुक्त झाली भवानी, देखून नयनी ती येते. निरकुन पाहे भवानी, तव कुंकुमहीन वदनी. मने धवरहित हे कामिनी, जानवले मनी जगमनाते.
मग आश्वासुनी ती येते, सानिध्य बैसविले निरुते. नाना उपभोग सयोचिते, पुरवी ती येते भवानी. ऐसे लोटले कित्येक दिवस, तव एके दिवसे श्रीनिवास. शिव भेटीस अनयास, कैलासापै आले. नमुनिया कैलास राणा, एराएर करुणी हास्यवदना. देऊनिया अभ्युत्थाना, रामना बैसविले. स्वागत पुसुनी सकड, वाराणसी चालले तात्काळ. विमान रुडते वेळे, भवानी सहित निघाले. सवे घेतली मेधावती, काशीपुरा पावली त्वरित गती. अनुपम्य रचना येथे स्थिती, देखून मनी आनंद. म्हणून आनंदवन म्हणती, अमृत वाहिनी भागीरथी. जे त्रिपथा गामिनी विख्याती, जनतरित बिंदू मात्रे. तेथे वास्तव्य नीलकंठ, करिता झाला वरिष्ठ. केशवराज दैवत्य श्रेष्ठ, स्थापी नीलकंठ आदरे. तव तेथे अकस्मात मेधावती, देखली जाली पर्वती. खेद खिन्न वैद्यव्य सती, म्लान वदने देखिली. मग प्राथुनी विश्वनाथा, मने हे सती वैद्यव्यथा. न साहेची सर्वथा, निवारी कृपावंता हे. बुडा उदार कर्पूर गौर, देवा झाला अशयी वर. अक्षयी सौभाग्य अपार, हो शंकर बोलिला. तै पासुनी नाम जान, मंगळा गौरी ठेवी त्रिनयन. दिदले अक्षयी भुवन, स्थापिली जान वारणसीये. ते पासुनी नाम विख्यात, म्हणती मंगळा गौरी सत्य. जन यात्रेशी जाती नित्य, घेती दर्शन आदरे. इतर देशींचे यात्रेकरी, जाती ते नमिती मंगळागौरी. हे प्रचिती अध्यापवरी, सर्वत्र नेत्री देखती. एसी ती मेधावती विप्रदुहिता, एकदिनी व्रत आचरता. वैद्यव्याची निवारून व्यथा, अक्षयी सौभाग्यता जे आली. ऐसे हे मल महात्म्य जान, लक्ष्मी ते सांगे जनार्दन. तेची प्राकृत भाषा श्रोते सज्जन, करत श्रवण आदरे. शास्त्र प्रचिती साक्षीभूत, मनी धरुनी शुद्ध भावार्थ. भावे आचरावे हे व्रत, सर्व आघात न सोहे. शिवपुराणीची ही कथा, पद्यपुराणी असे तत्वता. ऐसी प्राकृत भाषे तुम्ही आता, श्रवण पंथा निवेदिले. तया मंगळा गौरीचे दर्शन, मंगळ होती सर्वही जन. शंकर गौरी तुष्टमान, होय कल्याण सर्वा ठाई. तरी नर अथवा नारी, बाळ अथवा वृद्ध सुंदरी. लाभ सारिक्या सर्वापरी, व्रत निर्धारी आचरता. इति श्रीमल महात्म्य ग्रंथ पद्यपुराणीचे समंत मनोहरसुत विरचित अष्टादशोध्याय गोड हा श्रीकृष्णा परमस्तु. बोल पुरुषोत्तम भगवान की जय. श्रोते हो, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच्याच बेलायकनवर सुद्धा प्रेस करून ऑलवर प्रेस करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लगेच पुढचा अध्याय पाहायला मिळतील. धन्यवाद.